शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे ते आता रास्ता रोको करणार आहेत। खरं तर चांदोरमध्ये पण तुम्ही रास्ता रोको केला होता, पण पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। आम्ही आमच्या लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत। समस्या सगळ्यांना माहिती आहे, सरकारचा शब्द आहे, सरकारने पाळावा। प्रश्न सुटत नाहीये ना, सातत्याने आंदोलन केलं जाते, सरकार दखल घेत नाही। सरकार बेशरम आहे आणि या बेशरम सरकारला या कुंभकर्णीत झोपेतो तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना जागा करावं लागणार आहे। सर तुम्ही म्हणताय भाषण नको कृती हवी, काय करायचं? धन्यवाद। असाच आवाज उठवायचा शेतकऱ्यांचा आणि विरोधकांचा दाबला जातो, त्यामुळे मला वाटतं की शेतकऱ्यांचा आवाज आंबेगाव पर्यंत आलाय, आता महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत आहे। चांदोडमध्ये तुम्ही आंदोलन केलं, त्यानंतर काही प्रमाणात मागण्या मान्य झाल्या, हमी भाव करू देऊ अशी घोषणा केली, पण त्याची किंमत कांदा धोरणाला फसलेला आहे। हमी भाव तर सोडा, असलेला कांदा विकायला त्यांना बाजारपेठ नाहीये। काय आता करायचं काय शेतकऱ्यांनी, हा प्रश्न। आंतरराष्ट्रीय स्तरावर पण फेल्युअर झालाय, सगळीकडे फेल्युअर झालाय। महाविकास आघाडीचे हे सगळे नेते आहेत, त्याचबरोबर शेतकरी आहेत, हे आता रास्ता रोको करणार आहेत। सरकारला जागा करण्याचा प्रयत्न आहे, तो सुद्धा आता या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। कॅमेरामॅन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, मंचर, पुणे।